श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महा नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की कार्तवीर्य राजाला वशिष्ठांचं कर्माचं वर्णन केल्यावर कार्तवीर्य राजा एकदम शांत होतो. तेव्हा वायुदेवता म्हणाले, हे कार्तवीर्या, तू नुसता चुपचाप राहू नको. तुला दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यावर सुद्धा हा जो उन्मत्तपणा आलाय याचं पूर्ण निरसन करून घे. तुझ्या हातून जर चुका झाल्या तर अनुग्रहाचा प्रभाव तुझ्यावर राहणार नाही. हे राजा, महात्मा अत्री ऋषीचा अलौकिक कर्माचा प्रसंग ऐक. अत्री ऋषी जे आहेत यांचं अलौकिक कर्म म्हणजे तुझ्या गुरुचे वडील कुठे दत्तात्रय जन्माला आले त्यांचा पराक्रम ऐक. एकदा देवता आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. राहू, सूर्य आणि चंद्रमा यांना बाण मारून दैत्यांनी घायल केलं. राहूलाही घायल केलं, चंद्रमालाही घायल केलं आणि सूर्याला घायल. त्यांचं तेज शांत पडून गेलं आणि सगळीकडे अंधार पसरला, जसा आज पसरला आहे तसा. आणि घोर अंधकारामध्ये सगळे पडले. देवता लोक दानवांच्या हाताने मार खाऊ लागले. महाबली असुरांचा प्रहार देवतांना सहन होत नव्हता. त्यांची प्राणशक्ती कमी होती. असुरांची प्राणशक्ती देवतांच्यापेक्षा दुप्पट होती. त्यांची प्राणशक्ती कमी झाल्यामुळे ते इकडे तिकडे तपस्येकरता पळू लागले. त्यावेळा विप्रवर अत्री ऋषीकडे मुनी गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज, आपला इंद्रियांवर प्रभाव आहे. हे प्रभो, असुरांनी चंद्रमा आणि सूर्य यांना बाणाने बांधून टाकलं आहे आणि अंधकार झाला आहे. कारण शत्रूच्या हातानं देव मार खात आहे. मरणार नाही पण मार खात आहे. त्यांना शांती मिळत नाही. आपण कृपा करून भयापासून देवतांचं रक्षण करा. ह्या देवता भयापासून रक्षण करण्याकरता आत्रीकडे गेल्या आणि तू म्हणतो माझं बल श्रेष्ठ आहे. धिक क्षत्रिय बलम. आत्रीने सांगितलं की तुमच्या सगळ्यांची
रक्षा कोणत्या प्रकाराने मी करू? तेव्हा देवता म्हणाले, आपण पहिल्यांदा अंधकार नष्ट करा. आता पहा, हेच चरित्र अध्यात्मामध्ये कसं आहे. आपल्याला जेव्हा गुरु अनुग्रह करतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी आहे म्हणून संसार आहे. तर गुरु काय सांगतात? नाही, संसार असाच होत राहतो. तुला जेवढा करायचा तेवढा तू कर, सगळा तुझ्या हातून होणार नाही. सगळा संसार माझ्यामुळेच मी नीट करेल हे अज्ञान गुरु दूर करून देतो. म्हणून गुरु काय करतो? अंधकारातून प्रकाशाकडे नेतो. तमसो मा ज्योतिर्गमय, हे वेद वाक्य जे आहे ना, हे पोरगटासारखे कुठेही वापरायला लागून गेलेलो. कारण ते कर्मण्येवाधिकार असतो, कोण म्हणतं? विमा कंपनी. असं आहे, कोणी वापरतं ते वेदाचे वाक्य. पण त्या वेदाच्या वाक्याचं तत्वार्थ तर लक्षात आला पाहिजे. कोणी वापरायचे ते? हप्ताने भरला तर देईल का ते? म्हणून व्यवहाराला वेद लावायचे नाही, वेदाप्रमाणे व्यवहार करायचे. वेदाप्रमाणे, सत्याप्रमाणे व्यवहार करायचे. त्यावेळेला चंद्रमा आणि सूर्य यांचं स्वरूप अत्रीनं धारण करून टाकलं. लक्ष द्या, चंद्रमा आणि स्वरूप यांचं अत्रीनं, आणि सगळी अंधकार नष्ट करून टाकला राजा. सहस्रार्जुन सावधान हो, अंधकार नष्ट करून टाकला. अज्ञानानं जीव ईश्वराला ओळखत नाही, नामाच्या योगाने गुरु ईश्वराला ओळखायला लावून देतो. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. ते नाम सत्य आहे हे पटायला बरेच दिवस लागतात, कमीत कमी 12 वर्ष लागतं बाप पटलं. सत्याचं स्वरूप लगेच अंधकार गेला. नाही तर पाऊण तास झाला अंधकारच होता. बरोबर त्या चरित्रात तो केला. अत्रेंने राहू आणि केतू यांनी घातलेला गोंधळ, चंद्र आणि सूर्य, अजूनही तो फिरायला लागला. राहू केतू की चंद्रालाही पौर्णिमेला आणि सूर्याही अमावास्येला अंधकार पडला. सगळे बसून राहता घरात, काहीच करायचं नाही. अत्री नत्री, सत्व राज आणि तम हे तिन्ही गुण ज्याच्यात नाही असा अत्री. त्यावेळा चंद्रमाचं रूप धारण केलं आणि सगळ्या देवतांचा प्राण शांत झाला. आता मग तुम्ही अंधकार झाल्यामुळे सगळं कसं झालं? काय झालं? दिवसा लाईट लावले, हे आता बंदच करत नाही. आपण म्हणतो काय झालं दिवसा लाईटला? दिवसा लाईटाचा काय आनंद नाही होणार ना. हा, जिथे अंधार असेल तिथेच लाईट लावला तर उपयोग होतो. म्हणून ते म्हणतात, चंद्रमा आणि सूर्य यांची प्रभा जी आहे ती मंद होऊन गेली होती. आत्रीने आपल्या तेजाने प्रकाश. म्हणून आपण सूर्याला जे जल देतो सकाळी असं सोडतो, या आपल्या जलानं सूर्याला तेज येतं, तो थकतो. त्याला सगळं मिळतं पण काय मिळत नाही? पाणी. कारण पाणी शोषून घेण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. या गुरु नानकाचं दृष्टांत आहे ना, एक ब्राह्मण असं अर्घ्य देत होता, तर हा इकडे द्यायला लागला पश्चिमेकडे. तर म्हणे तू सूर्याला जातो, मी माझ्या शेतात देतो म्हणे. तर शेतात असं पाणी जाणार नाही, पण सूर्यामध्ये शोषण शक्ती आहे ही त्याला शेवटपर्यंत समजलेली नव्हती. असं अज्ञान आहे. म्हणून बऱ्याच धर्मगुरूंनी सनातन धर्मावर टीका केली आहे, ते त्यांचं अज्ञान आहे. मग अज्ञान जाण्याकरता कोणाकडे फिरून पाहायला पाहिजे? अज्ञानत्व हरो निबुद्धिमती. आज
मी संध्या करत असताना एक मुलगी आली, हिमालय ट्रॅक्टरवाल्याची नात. ती मला म्हणे, आजोबा हे रामनामाच्या वह्या लिहिल्या तर याचं काय करायचं? म्हटलं या नदीत विसर्जन करायचं किंवा कुठल्या देवळात स्थापना होते त्याच्याखाली ठेवायचं. पण म्हटलं तू हे रामनाम लिहायचं काम करू नको. ती 8च वर्षाची. तुला एक सांगतो, गणपती स्तोत्र 3 वेळा म्हणायचा ना अभ्यास करायचा. कारण ती जर लगन लागून गेली ना नुसती लिहायची, कारण ती लगन असते, ते तिकडचं चित्त तिचं विचलित होऊन जाईल. म्हणून योग्य वयामध्ये, आता तुम्ही कावळे गुरुजन लिहितच बसले बघ किती वेळ रामनाम, काही करू नका. जाग आली गेली, जाग आली की रात्री लिही, दिवस आली, कारण काही परिवर्तन होणार नाही ना. आता काय परिवर्तन व्हायचं आहे? पण विद्यार्थ्याला म्हणजे त्याच्या आजोबाला एवढा आनंद झाला, म्हणजे दादा तुम्ही किती हितकार उपदेश. अरे असाच उपदेश करायचा असतो. लहान मुलं जर माळ जपाचे वरून करून, अरे एकदा माळ जप आणि अभ्यासाला प्रयत्नवादी हो. जे प्रयत्नवादी होते नुसतेच गणमन फिरतात त्यांना का फळ मिळत नाही. व्यापाऱ्यांना जर 2 तास पूजा केली, घरात दुकान केव्हा उघडशील? अर्धा तास पूजा कर, कर्म कर, हे समजलं पाहिजे. मास्तरसुद्धा घरी जप करत बसला तर शाळेतल्या पोरांना केव्हा पोसेल? प्रार्थनेच्या आत मास्तर हजर पाहिजे, हे कर्म आहे त्याचं. दांडे मारून नाही चालणार. मारल्या ना, त्यामुळे चित्त नाही स्थिर झालं ना. कोणत्या कोणत्या माणसाने किती परमार्थ करायचा याचं तत्त्वज्ञान झालं पाहिजे. आता आमच्या चारूने मला एक गोष्ट सांगितली, म्हणे आम्हाला एकाने सांगितलं ज्ञानेश्वरून तुकारामाचे फोटो घरात ठेवू नये म्हणे. म्हणजे मला तर धक्काच बसला. असं आहे ते. खरं विपरीत उपदेश करतात. काय करतात? विपरीत. असंच चालतं. आज आणखी एक गडबड आली, म्हणे माझी सासू मला देव देत नाही, मला संतती नाही म्हणून. पण मला नवरात्र करायचं आहे, दिवा लावायचा आहे. तिला म्हटलं एक सुपारी घे, तुझ्या सासूच्या समोर तुझ्या देवीला लावून घे आणि घेऊन ये घरी. काय आली घरी? आपल्या देवी. आणि कर नवरात्र. आता तिला संतती नाही म्हणून तिला काही देवच द्यायचे नाही, असं कसं काय चालेल? पण अशी आखड सासू असेल तर मला तर उपाय सांगावा. कारण जीव आहे कुठेतरी आश्रय घेतो, आणि कोणाजवळ आश्रय खरा आहे? देवाजवळ. सकल जीवाचा तुला मोकळणार नाही, टाकणार नाही. देव कशाचाही बनवता येतो, दगडाचा बनवता येतो, पितळीचा बनवता येतो, सोन्याचा बनवता येतो, चांदीचा बनवता येतो, मातीचा बनवता येतो. त्याला आकारणे उकारणे प्रमाण आहे फक्त. काय आहे? प्रमाण आहे. हे समजलं पाहिजे. समाजाची समज घालता आली पाहिजे. ज्याला कोणी नाही त्याचा उद्धार होत नाही. असं कसं काय उद्धार? नाम घेतलं की उद्धार होतो ना. काय लावलं आहे? आता पोरं श्राद्धाला बसायला तयार नाही, पाणी पाजायला तयार नाही, अशी परिस्थिती ज्यांना आहे त्यांना. लक्ष द्या. समाजाला समजवा, घाबरवू नका. समाजाची समज काढा. कोण कोण काढताय? वायुदेवता. कोणाची काढताय? सहस्रार्जुनाची. चंद्रमा आणि सूर्य हे मंद झाल्यामुळे अत्रि ऋषीच्या तपश्चर्यानं प्रकाश पसरला आणि संपूर्ण जग अंधार निघून गेला. त्या तेजानं देवतांनी शत्रूला पराजय केलं. असुर, आत्ताच मी सांगितलं ना की लोभान मच्छराकरता टाक, पण देवाकरता गुगुळ टाक. हे लोक तुमच्या दारापुढे धुनी घेऊन येतात ना, असंतोष पसरवतात ते. हो बरोबर. गुगुळ सुगंधिम पुष्टिवर्धनम. मच्छराकरता लोभान ठीक आहे. विनोबांचं उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. गुगुळ परवडणार नाही, मग तिकडे लोबान टाक, इकडे गुगुळ टाक.
कारण कोणती गोष्ट काय आहे याच्यावर असते ना. हे महाग आहे, हे स्वस्त आहे. म्हणून उग्र जे येतं त्याच्यामध्ये उग्र उद्बत्ती आली की समजा याच्यात काय जास्ती आहे. उग्र उद्बत्ती आपल्यालाही सहन नाही होत, अति सेंटेड नाही सहन होत, मंद जसा गुलाब आहे, वाळा आहे, याचा सुगंध माणसाला घ्यावासा वाटतो, उग्र वाटत नाही. म्हणून अत्रीने सूर्याला तेजस्वी बनवलं, देवतेंचा उद्धार केला, असुरांना नष्ट केलं. अत्री मुनी फक्त गायत्रीचा जप करीत होते. गायत्रीनं तेज येतं. मृगछाला म्हणजे मृगार्जुन पांघरत होते आणि फलहार करत होते, त्याच्यानं ते तेजस्वी होते. देवतासुद्धा त्यांच्या पायावर लोळत होत्या आणि राक्षस त्यांना पाहून पळत होते. तू जर त्यांच्या दृष्टीला पडला आणि काही अहंकार केला तर तुला नष्ट करून टाकते. हे वचन ऐकल्यावर कार्तवीर्यानं एकही उत्तर दिलं नाही. वायुदेवता पुन्हा सांगायला लागले, राजा महात्मा चमन मुनीच्या कर्म श्रवण कर. पूर्वकालामध्ये चमन मुनीने अश्विनी कुमारांना सोमपान करण्याची प्रतिज्ञा केली आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा तुम्ही आणि अश्विनी कुमार दोघंचे दोघं सोमपान बरोबर करा. इंद्र म्हणाला नाही, आणि देव आहोत, अश्विनी कुमार देव आहे, ते आयुर्वेदाचे देव आहे. पण हा म्हणून नाही. आता 4 वेदावाले म्हणता आम्ही हा वेद म्हणतो आम्ही मोठा, तो म्हणतो आम्ही मोठा. आता 4 वेदानं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या 4ही वेदांचं काम काय आहे? व्यासांनी का निर्मिती केली आणि 4 शिष्य का केले शंकराचार्यांनी? एकाकडून इतकं ज्ञान प्रखर राहणार नाही म्हणून ऋग्वेदामध्ये देवाचं ज्ञान सांगितलं आहे की देव आहे कसा. यजुर्वेदामध्ये देवाला जेवू कसं घालायचं, यज्ञ कसा करायचं सांगितलं आहे. आणि सामवेदामध्ये देवाची भक्ती करताना गायन करून करायचं, गान. आणि अथर्ववेदामध्ये औषध सांगितलं आहे. म्हणजे 4ही वेद मनुष्याचे अंग आहे ना, पण जो तो ज्या वेदाचा असतो तो भारीच भरतो. आम्ही श्रेष्ठ, तो म्हणतो आम्ही श्रेष्ठ. अरे ऐका ना, कोणतंही एक बोट कमी झालं 5 बोटातून तर गडबड होऊन जाते ना. तसे हे 4ही वेद 4 अंग आहे. कोणी काही बोलून जातं आणि त्याच्यावर काय होतं, विपर्यास होतो. केव्हाही धर्मतत्वाचा विपर्यास व्हायला नको. आणि अर्थतत्वाचा सुद्धा, कामतत्वाचा सुद्धा, धर्म, अर्थ आणि काम याचा विपर्यास व्हायला नको. या तिघांना मर्यादा पाहिजे. तिघांना मर्यादा नाही घातली की हे म्हणतो. शृंगारामध्ये किती पैसे जातात आणि गावराणी तुपात किती कमी जातात, तर कशात जास्ती गेले पाहिजे? हां, त्या शृंगारामध्ये जास्ती जाऊन काय उपयोग आहे? कारण ते बाह्यांग आहे. अंतरंग बलान झालं पाहिजे. अंतरंग जर बलवान होत नाही, आता आपल्याला आयते सरबत मिळतात आणि लिंबाचं सरबत घ्या. लिंबाचं सरबत घेतल्याने येणारी तरतरी आणि बाटलीतलं बऱ्याच दिवसात असलेलं सरबत घेण्यात तरतरीत फरक आहे. पिऊन पहा, कारण ते ताजं आहे. हे प्रक्रिया करून केलेलं आहे. आणखीन एक प्रकार सांगतो. काही लोक काय करतात, लिंब स्वस्त झाले की लिंबाचा रस करायचा आणि त्याच्यात साखर टाकून ठेवायची आणि ऐन वेळेवर करा. आणि ताज्या लिंबाचा करा, ताजी साखर टाका, दोघांमध्ये पण फरक आहे. कारण प्रक्रिया झाली आहे. तुम्हाला फ्रीज आहे म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देतात ते बस, पण त्याच्यावरही प्रक्रिया आहे. ओरिजिनल ते ओरिजिनल.
पृथ्वीच्या पोटातून निघालेला रस येतो, म्हणून तिला नाव काय आहे? वसुंधरा. काय देते ते? रस. कारल्याचाही रस देते, आंब्याचाही रस देते, लिंबाचाही रस देते. वसुंधरा ती स्त्री आहे. स्त्रीरत्नही देते, पुरुषरत्नही देते. म्हणून दोन्ही देणारी स्त्री श्रेष्ठ सांगितली. दोघांपैकी एक जरी देत असेल तर कनिष्ठ आहे. न काय म्हणा कर, दोन्ही दिले पाहिजे रत्न, श्रीरत्न आणि काशीला म्हणजे एक भागवत सांगणार होतं ना, ते संसाराचं असं फार बोलत होतं. म्हटलं महाराज या संसाराला वाईट म्हणू नका, आपण जन्मभर त्याच्यात राहतो. मग काय त्याच्यात रत्न नाही का? म्हटलं आपल्याला घरातून वाईट अनुभव होता, हे काय झालं? विष. समाजातून वाईट अनुभव होता, हे काय झालं? विष. आणि जेव्हा आपला गौरव होतो तेव्हा काय झालं? अमृत. आणि स्त्रीरत्न म्हणजे पुरुषरत्न आणि कन्यारत्न हे काय झाले? आता रत्न आपल्या नशिबी जर गारगोट्या होत्या त्याला काय करायचं? हां, म्हणून आमच्या खेडेगावामध्ये माणसाचं काय करतात? नारळ गोटा. काय केला आज पोराचा? नारळ गोटा. आणि मुलीचा काय केला? साखरपुडा. शब्दाकडे लक्ष द्या. गौरव केलाय आणि याचा गोटा केलाय. आता अंगठी झाली, पूर्वी अंगठी बिंगठी नव्हती. अतिच मोठा असेल तर चांदीची द्यायचा एखादी. म्हणून नारळ गोटा द्या पटतो. स्त्रीरत्न, पुरुषरत्न. संसार वाईट नाही आहे, कारण हा जगात मनूपासून सुरू झाला आहे. मनूने केला. त्याच्याही 3 पोरी होत्या, त्याला कपिल महामुनीच्या घरी जावंच लागलं, अग्नीच्या घरी जावंच लागलं. कारण याला वाईट म्हणायचं नाही, त्याला गोड कसा करायचा हे समजलं पाहिजे. संसाराचं सगळीकडे सारखं आहे. म्हणून च्यवन मुनीने अश्विनी कुमारांना अमृत द्यायला सांगितलं. इंद्र म्हणाला, विप्रवर अश्विनी कुमार आमच्यापेक्षा निंद आहे. सोमपानाचे अधिकारी आम्ही आहे. आम्ही देवतांचा सन्मान पात्र आहे, ते सन्मानास पात्र नाही. च्यवन म्हणाले, देवराज अश्विनी कुमार हे सूर्याचे पुत्र आहे, म्हणून ते देवता समान. च्यवन मुनीच्या डोळ्यात भेद नव्हता. त्याने इंद्र आणि अश्विनी कुमार यांना सम. संताच्या डोळ्यात भेददृष्टी नसते. कार्तवीर्या भेदाभेद. म्हणून ते भंडारा कशाचा ठेवता? पिठलं पोळी. भेद करता येत नाही, तरी कावळे गुरुजी डबे भरून घेऊन जातात. सगळ्यांची इच्छा असते, बरं काही बोलत नाही. मग एकाने घेतलं की सगळेच डबे घेऊन जातात. भेदा अमंगळ. कारण अन्नामध्ये, वस्त्रामध्ये भेद होतोच. भेद होतोच. आणि भेद आला की अमृतत्व राहत. म्हणून सगळ्या लोकांना सोमपान देण्याचा अधिकार आहे. देवता तुम्ही असं समजू नका. तेव्हा इंद्र म्हणाला, हे द्विजश्रेष्ठ, अश्विनी कुमारा आमच्याबरोबर सोमपान करू देणार नाही. च्यवन म्हणाले, इंद्रा तू साध्या तिरीने माझी गोष्ट ऐकतो का तुझा अभिमान जिरवू? म्हणाले, जिरवा. च्यवन मुनी म्हणाले, याला सुद्धा घमेंड आलेली आहे. बघ सहस्रार्जुन, तुला जशी आली आहे तशी इंद्राला एकदा आली होती. कारण तो देवांचा राजा म्हणजे सत्तामद आला. तू क्षत्रियांचा राजा म्हणजे तुला सुद्धा सत्तामद आला आहे. द्रव्यमत, सत्तामद, रूपमत, मत कशाचाही येतो.
सगळ्यांना समजत नाही, मला समजतं आहे काय झाला. तदनंतर च्यवन मुनीने आश्मिक कुमारांच्या हितकरता यज्ञाला आरंभ केला. आणि हे पाहून इंद्र क्रोधित आणि मूर्छित होऊन उठला आणि हातात विशाल पर्वत घेऊन च्यवन मुनीच्या अंगावर टाकायला निघाला. वज्रासमान, देवांचा राजा आहे. त्यावेळेला मुनी त्याला वाटलं की हे उठून पळून जातील, पण मुनी क्रोधाने लाल झाले. महान तपस्वी च्यवनानं इंद्रावर आक्रमण करण्याचं ठरवलं, पण त्यांच्या हातात काय होतं, याच्या हातात व्रज आणि पर्वत. त्यांनी फक्त पाणी घेतलं हातात, मारलं इंद्राला. तर इंद्र बेशुद्ध. च्यवनाच्या पाण्याने इंद्र मूर्छित झाला. तुला सुद्धा कोणी मूर्छित करून टाकेल, फक्त काय मारेल. आजही तुम्हाला ब्राह्मण शुद्ध करताना फक्त पाणीच टाकतो. अपवित्र पवित्र उभा सर्वावस्थांगतो अपि यस्मरे. पण तुम्ही हा मंत्र म्हणून पाणी टाकाल तर पवित्र होणं, त्यानेच टाकलं पाहिजे. म्हणून यज्ञानंतर अभ्रुक स्नान घालायचं असतं. लग्नानंतर मुलीला 100 छिद्राची चाळणी घ्यावी लागते आणि त्या ऋतुशांतीच्या वेळेला ते पाणी तिच्या डोक्यावर घालावं लागतं. 100 छिद्र पाहिजे, शतच शुद्ध. आणि ते पाणी घालायचं म्हणजे ती शुद्ध होते. कोणाला सांगतात ते संवादा आधी लग्न 3:45 लावतात आणि त्यांना काय पाण्याने शुद्ध करता. पहिल्याच दिवशी नाचून घेते ती पोरगी मेहंदीच्या दिवशी. कसं काय शुद्ध होईल ते. कोणी नाही गेलं तर म्हणतात काल तुम्ही नाही आले, फार मजा झाली होती. अपवित्र गोष्टीला ते मानतात. लग्न ठरल्यापासून जेवढं पवित्र राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे ते शरीर, विचारानं, आचारानं आणि कर्मानं, 3 गोष्टीनं. संपर्क, संबंध आणि कमी झाले पाहिजे. म्हणून त्यावेळेस उलट आता काय म्हणता, फिरून घ्या 4-5 दिवस, मग फिरायला भेटणार. म्हणजे मनाची कल्पना. मग कसं फिरायला लावतं, तो म्हणतो माझ्या घरी जेवायला या, तो म्हणतो माझ्या घरी जा. मुलीला, मुलाच्या बापाला, मुलीच्या आईला लोक मुलाच्या बापाला मुलालाही बोलवतं जेवायला, आमच्या घरी या, असं फिरवतं आदरयुक्त. आता स्वाष्णीला सुद्धा कोणी साड्या देत नाही, त्या चादरे देऊन राहील. तुमचा आदरच राहिला नाही. कारण ज्यांना ड्रेस लागले लोक कोण आहे ड्रेस, चादर. म्हणजे आदर संपून गेला ना. आपल्याला काही वाटत नाही त्याच्याबद्दल, कारण आधुनिक छान गेलं. आपलं साड्या पुष्कळ होत्या, त्याच्यापेक्षा चादर चांगली आली. चादर अंगाला वर झाकली जाईल, गादीवर पडेल, पण त्याच्यासहित फिरता येणार नाही. वस्त्रदानाचं फळ आहे. माणसाला टोपी रुमालसुद्धा भूषण आहे. मग तो बागबान द्या अथवा अंकुशात द्या. आणि टोपी हे लक्षात ठेव. म्हणून ते म्हणतात च्यवन मुनीने इंद्राला पाण्यानं छटवलं आणि इंद्र जड होऊन खाली पडला. आणि एक आहुती यज्ञात टाकली तेव्हा भयंकर शत्रू उत्पन्न झाले आणि त्याचं नाव होतं मद. आलामध्ये इंद्राच्या शरीरातून बाहेर पडला मद. त्याचं तोंड फैललं होतं आणि त्याचा अर्धा भाग असा जमिनीवर पडला होता आणि त्याचा होठ आकाशाकडे, एक बोट खाली, आणि त्याच्या मुखामध्ये 1000 दात होते. गांधी बगीच्यातला त्यावेळेस त्याला 2-2 मोठ्या दाढा होत्या. त्या समयी इंद्रियासमयी तो त्याची जिव्हा जड झालेली होती आणि त्या मदाला पाहून इंद्राने घाबरला
तेव्हा देवराज इंद्रा विप्राच्या नादी लागू नको, सरळ नमस्कार कर, नाही तर नाश होईल. इंद्र उठला आणि च्यवन मुनीला नमस्कार केला. विप्राला विरोध करणं चांगलं नाही. निसंकोच अश्विनी कुमारांच्या बरोबर सोमपान करतो. हे ऐकून इंद्र महामुनी च्यवनांच्या चरणावर पडला, आज्ञेचा स्वीकार केला आणि अश्विनी कुमार आणि देवता हे रसाचे भागी झाले. आपण यज्ञामध्ये आपल्याकडे लग्नामध्ये आपण मानपानाने बसवतो देवाला, व्याही, मग त्याचे मुलगा, मग नवरदेव पहिला. आता तर नवरदेव जेवायला नसतो, तो बिचारा येडा. पूर्वी पहिल्या पंक्तीला नवरदेव आणि नवरी दोन्ही जेवायला बसायचे. आता येडे लोक जेवून गेले, कारण कोणालाच त्या लग्नात जेवणाचा आनंद राहिलेला. पूर्वी रांगोळ्या घेणं देणं त्यानंतर आमाप सामाप येण्यासारखे लोक बोलून ठेवतात. कसं काय ते होईल. आता परवा मी एका साखरपड्याला 100 पानं लावले होते आणि लोक 800. मग आता उभे नाही राहावं लागणार. कितीक लावेल पानं तो. असं आहे ना, तुम्हाला जर टेबल खुर्च्या पाहिजे असेल तर, आणि खाली बसले असते तर 200 लोकांना वाढून टाकतं लोक. टेबल खुर्चीवर 100 किती बसवणार. बरं, ताट तांब्या बाट्या हे सगळं वाढत जातं. जरी त्याने घेतला असेल कॉन्ट्रॅक्ट, तरी त्याचं साहित्य तर प्रमाणशीर राहील ना. काय झालं माझं 200 बसवायला पाहिजे मग खाली बसा, नाही. म्हणून ते म्हणतात मद झाला आणि त्या वेळात मनुष्याला आवश्यक नाश करणारा हा मद आहे. च्यवन मुनीच्या कर्माचं वर्णन केल्याबरोबर सगळे जेवढे इंद्राच्या बरोबर क्षत्रिय होते ते थरथर थरथर करायला लागले. भीष्म पितामह म्हणाले, हे युधिष्ठिरा, वायूने अशा प्रकारे महत्त्व सांगितल्यानंतर कार्तवीर राजा अर्जुनानं वायूच्या वचनाची प्रशंसा केली. काही उत्तर न देता ज्या ज्या ब्राह्मणांचा अपमान केला होता त्यांच्याकडे चरणावर मस्तक ठेवायला म्हणून आपल्याकडे भूदे वसंतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. प्रतिदिनी ब्राह्मणांना प्रणाम करणं हे विप्रवरा दत्ताची कृपा समज. जो रोज नमस्कार करत असेल विप्राला, त्याच्यावर दत्ताची कृपा आहे. काल मी तिथे गेलो ना, कीर्तन चालू होतं काल्याचं कीर्तन. मी सरळ लोकांच्या मधून गेलो ना, हा कीर्तन करत होता ऋषिकेश. मी गेल्याबरोबर सगळे लोक माझ्याकडे पाहायला लागले, कप्पा आणि कशाच्या गादीवर उभा आहे तो कोणी. म्हणून मी कीर्तन करायचं विठ्ठलवा एवढ्या गादीचे, पण आल्याबरोबर नमस्कार करायचा. मग प्रति नमस्कार मी त्यांना सांगितलं यांना बुक्का लावा आधी. पण आता बुवा धाब्यावर वस्तू कीर्तन ऐकायला. आणि वारकरी म्हणा नमस्कार करून बसा. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे हा विष्णुदासा. कुठे गेलं मद. धर्माची प्राप्ती झाली. काय कळाला? धर्म कळाला. म्हणून वायुदेवानं अद्भुत कर्माचं वर्णन केल्यावर वायुदेव म्हणाला, राजा क्षत्रिय धर्म अनुसाराचा असेल तर आधी तुला इंद्रिय नग्न करून ब्राह्मणांचं रक्षण केलं पाहिजे. तेवढ्या वेळात धर्मराजानं आणखीन एक उपद्व्याप केला. भगवान श्रीकृष्णाकडे वळले. व्हेरीफाय. धर्मराजा म्हणाले, पितामह, आपण कोणता लाभ उत्तम आणि कोणत्या व्रताचं आचरण केलं की माणसाकडून ब्राह्मणाची पूजा होते सांग. म्हणाले, बघ
आता मी तुला सांगितलं त्याला तुझ्या हा काय करतो, हा जेव्हा जन्म घेतो तेव्हा इथे काय करतो, हा असं म्हणतो ब्राह्मणम मम दैवतम, एकच शब्द वापरला. तर आता माझ्याकडं तोंडून ऐकून झालं, याने अवतार गेला, हा द्वारकेमध्ये काय करतो हे तू उद्या अमावस्येच्या पर्वकाळावर ऐक. कृष्णार्पणमस्तू. सत्यगुरुराय कृपा मग केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला करो, काही कळे उपजला अंतराय.